साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जलसंपदा खाते मिळाले, याचं समाधान आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी आपण पार पाडणार आहोत। राहुरीमधील जनतेने आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा ऐतिहासिक असा विजय केलाय। आता मूलभूत विकासाचे प्रश्न सोडवून राहुरीच्या विकासासाठी प्रयत्न करू, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। राहुरी इथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा 3 जानेवारी रोजी संध्याकाळी भव्य असा नागरी सत्कार संपन्न झाला आहे। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील हे होते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणालेत की राज्यामधील जनतेने महायुतीला 235 जागा जिंकून भविष्यकारांना मोठा दणका दिला आहे। कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती सर्वच ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकवणार आहोत। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या स्वप्नपूर्तीसाठी जलसंपदा खाते आपण स्वीकारले, त्या माध्यमामधनं चांगलं काम शेतकऱ्यांसाठी आपण करणार आहोत, असं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। तर आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणालेत की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण विजयी झालोय। विकास कामं पूर्ण करण्याची आमची जबाबदारी असून पुढील 5 वर्षात सर्व कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत। आपण यापूर्वी माजी झालो त्याचं नाही, तर आता डॉक्टर सुजय विखे पाटील माजी झाल्याचं दुःख आहे, असं त्यांनी म्हटलं। तर या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणालेत की आपल्या पराभवापेक्षा कर्डिले यांचा विजय महत्त्वाचा आणि आता आपण कुठे पदावरती बसण्यापेक्षा काही लोकांना घरी बसवण्यातच वेगळा आनंद आहे। राहुरी शहरामधील काही लोक सोडून गेले, परंतु शहरामधील युवकांनी मोठी साथ दिली आहे। राहुरी तालुक्यातील कालवे दुरुस्तीसह जलसंपदा खात्याच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना आता नक्कीच न्याय मिळेल। प्रशासकीय कार्यालय इमारतीसह सर्वच विकास कामं मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बाणकर यांनी केला आहे, तर आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, देवेंद्र लांबे, विनायक देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी नामदेव ढोकणे, सुरसिंग पवार तसेच दादा पाटील सोनवणे, उत्तमराव म्हसे, तानाजी धसाळ, राजभाऊ शेटे, सत्यजित कदम, आर तनपुरे, गंगाधर सांगळे, भैयासाहेब शेळके, विक्रम तांबे, अमोल भनगडे, शिवाजी डवले, सर्जीराव घाडगे, शामराव निमसे, विलास साळवे, धनराज गाडे, दिलीप जठार, रवींद्र म्हसे, प्रकाश पारख, गणेश खैरे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। निवेदक आप्पासाहेब ढोकणे आणि गायत्री म्हस्के यांनी सूत्रसंचालन केलं। अस्तित्वाची होती ही निवडणूक, आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी होती, म्हणून आपण सर्वांनीच विखे साहेब व कर्डिले साहेबांचं नेतृत्व मान्य करून या निवडणुकीमध्ये आपण हे गवगवीत यश आणि त्यांचं नेतृत्व कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। म्हणून निश्चितपणे ह्या विजयामध्ये ही निवडणूक एक उमेदवाराची नसून ही निवडणूक केवळ आणि केवळ हिंदुत्वाची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये सर्व हिंदूंनी जे संपूर्ण महाराष्ट्रात करून दाखवले, आपल्या राहुरीमध्ये करून दाखवले, हे संपूर्ण जगाने स्वीकारले। म्हणून निश्चित हा विजय केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा विजय झालेला आहे। म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असो, कुठलीही परिस्थिती असो, आपल्या मतदारसंघामध्ये कुठलाही व्यक्ती असो, ज्या व्यक्तीला कुठेही अन्याय होत असेल, त्रास होत असेल, कुठेही त्याची दखल घेतली जात नसेल, आपल्याला नेत्यांच्या वतीने एवढा विश्वास देतो की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ताकद दिली जाईल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं आम्ही तुमच्यासाठी उभा राहणार आणि निश्चितपणे ज्या विश्वासाने आपण या मतदारसंघामध्ये जेवढे
माझ्या युवक मित्रांनो, वेळ भरपूर झाला असल्या कारणाने सगळ्यांचे नाम उल्लेख मी करू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. लोकसभेच्या पराभवानंतर राहुरी मधलं माझं हे पहिलं भाषण. मी जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा मी फ्लेक्स बोर्ड पाहिला आणि मला हा प्रश्न पडला की आज कर्डिले साहेबांचा सत्कार नेमकी कशासाठी आहे? आमदार झाले म्हणून सत्कार आहे का बँकेचं बेस्ट चेअरमन अवॉर्ड मिळालं त्याबद्दल सत्कार? मी त्यांना विचारलं, कर्डिले साहेब तुमच्या बोर्डवर असं पुढेही लिहिलेलं नाही की तुम्ही आमदार झाल्याबद्दल नागरिकांनी सत्कार ठेवलाय, बेस्ट चेअरमन अवॉर्ड झालाय म्हणून तुम्हाला सत्कार मिळाला. कारण की कर्डिले साहेबांचं कार्य माजी आमदार असताना देखील एवढं होतं की ते कधी माजी झाले हे तालुक्याला जाणूनच नाही दिलं. आणि म्हणून जरी तुम्ही आज आमदार झाले, एवढी मेहनत घेतली, तरी लोकांना तुम्ही आमदार होण्यापेक्षा तुम्ही जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलं, याबद्दलचा तुमचा सत्कार ठेवला. त्याबद्दल राहुरीच्या जनतेचे मी आभार मानतो. हे फक्त राहुरीतच होऊ शकतं हे पण तुम्हाला सांगतो. त्या माणसाने हा विचार केला असेल, आमदार झाल्याचा सत्कार सोडून बेस्ट चेअरमन अवॉर्डचा सत्कार, बरं ते बेस्ट चेअरमन अवॉर्डचा सत्कार घ्यायला ते गोव्याला गेले होते, तुम्हाला सांगितलं नाही ते. जाताना ते गेले, राहुरीच्या एकाही मतदाराला घेऊन गेले नाहीत. पण कर्डिले साहेब त्याची आता परतफेड तुम्ही करू शकता. अवॉर्ड तुम्ही घेऊन आल्यानंतर जे वातावरण तुम्ही गोव्याचं पाहिलं असेल, जो अनुभव तुम्ही घेतला असेल, आता या समोरच्या लोकांना किती दिवस मुळा धरण दाखवणार, तरी गोव्याला पण तुम्ही घेऊन गेले पाहिजे असं. मी मुंबईला कार्यक्रमात माझ्या बावनकुळे साहेबांची बैठक होती, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक होती. पण कर्डिले साहेबांनी हा आग्रह धरला की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेच पाहिजे. मी म्हटलं आता नामदार साहेब असताना माझी कार्यक्रमात आवश्यकता नाही, कुटुंबाचा एक सदस्य आहे. नाही म्हणजे लोकांना असं वाटतं की मुद्दामून सुजय विखे कार्यक्रमाला यायला लावू. पण वास्तविकता अशी आहे की राहुरी तालुक्याला दोघांपैकी आपण एकच आजी असलेलं चालतं. मी आजी झालो, तुम्हाला माझी केलं, मला माझी केलं, तुम्हाला आजी केलं. आणि मग जर दोघांपैकी एकालाच माझी आणि आजी व्हायचं असेल तर मी म्हटलं मी जरा थांबतो, घेऊन टाका. पण हा आता प्रश्न सोडवायचा कसा? हे किती दिवस चालला? म्हणजे मी परत उभं राहायचं, ते मला निवडून देतील, परत तुमचा कार्यक्रम लागणार. त्यापेक्षा त्याचा मधला मार्ग मला असं वाटतं की तुम्ही आता ज्येष्ठ झालेले आहात, तुम्ही आता लोकसभेसाठी प्रयत्न केला पाहिजे असं मी स्वतः विनंती करतो. की तुम्हाला आता राहुरीला तुमची गरज नाही, देशाला तुमची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही या जिल्हा बँकेचा आर्थिकीकरणाचा अनुभव होऊन तुम्ही केंद्रात वित्त राज्यमंत्री जर झाले तर देशाचं काहीतरी कल्याण होऊ शकेल असं माझं व्यक्तिशः मत आहे. परंतु कधी कधी आपल्याला माहिती आहे का, नामदार साहेबांची आपल्याला वेळ मिळाला, थोडासा लेट झाला म्हणून आज आपल्याला सत्काराला सुद्धा उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आता राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघापुरतं मी बोलत नाही, परंतु नगर जिल्ह्यामध्ये जे काय आता 10 आमदार निवडून आले त्याचं सगळं योगदान मला असं वाटतं आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटलाला निश्चितपणे त्या ठिकाणी देण्याचं आपण काम केलं पाहिजे. त्याचं कारणही आपल्याला माहिती करता, जसं विनायकरावने उल्लेख केला सांगितलं, अनेक वर्षानंतर आज आपण पाहतो का जिल्ह्यामध्ये 10 विधानसभेचे आमदार विजय होण्याचं काम झालं. आणि माझ्या विजयाच्या बाबतीत आता खासदार साहेबांनी उल्लेख केला सांगितलं, ज्या कर्डिले साहेबांचा आजचा जो काही सत्कार होतोय तो आमदार म्हणून होत नाही तर बेस्ट चेअरमन म्हणून सत्कार त्याने होण्याचं काम होतंय.
आणि त्याचा उल्लेख सुद्धा करून सांगितलं होता का करकरे साहेबाला कधी माझे आमदार म्हणून कधी आपल्याला वाटलं नाही, पाहायला मिळालं नाही. खासदार साहेब आपण म्हणता ही गोष्ट मला मान्य आहे, बरोबर आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का आता मी आपल्याला माझे आमदार 5 वर्षापासून 1983 पर्यंत माझे आमदार होतो, परंतु मला एकाही दिवस आणि एकाही मिनिट असं कधी वाटलं नाही का मी आमदार नाही म्हणून जनतेने कधीच वाटून देण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं नाही. परंतु आता काल जे 2024 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, घोषित झाली, त्यावेळेला असं वाटत होतं का आता विधानसभेची निवडणूक करायची का नाही करायची असा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता. परंतु खासदार साहेबांनी, नामदार साहेबांनी सांगितलं का करकरे साहेब काही झालं तर परत एकदा माझीचा आपल्याला आजू व्हायचा, आता तुम्हाला निवडणूक लढवण्याचं काम करावंच लागणार आहे. त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांचा आदेश पालन केलं आणि त्यांचा आदेश पालन केल्यात मात्र तुम्ही मात्र सर्वसामान्य ज्याच्या जनतेने, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आमच्या महिला भगिनी असतील, आणि खरं वास्तव आता हा माझा जो का विजय झाला, हा माझा विजय नसून हा हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा विजय खरं म्हणलं तरी अर्थ होणार नाही. कारण का 2 वर्षापासून तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती आहे. त्या 2 वर्षापासून मी हिंदुत्वाची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्याचं काम निश्चितपणे मी केलं. त्याचं मी कारण सांगतो का आपल्याला आता इथून पुढे ज्या येणारे जे काही निवडणुका असतील तर त्या निवडणुका आपल्याला हिंदुत्व म्हणूनच लढवण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे. कारण का हा विजय आपण पाहतो, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महाराष्ट्रामधल्या असलेल्या मोठमोठ्या त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळी असतील, या सगळ्यांचं मोठं योगदान होतं. म्हणून आपल्याला ह्या महायुतीचा राज्यामध्ये सरकार आणि सत्ता मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालंय. आणि आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणलं. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला माहिती आहे का विखे पाटलाला सुद्धा जलसंपदा मंत्रिपदाची संधी मिळण्याचं काम झालं. आता विकासाच्या कामाला मात्र कुठल्या प्रकारचे तुम्हाला सांगतो का गती देण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल. आज काय आपण हा सरकाराच्या निमित्ताने कुठल्या प्रकारचं प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. देशाची घटना बदलली का? देशाचं संविधान बदललं का? जनतेला या सगळ्या खोटाड्या लोकांचं खरं रूप कळलं. जे या निवडणुकीमध्ये मतदान भरपूर मतदान केलं महायुतीला, तर महाविकास आघाडीच्या लोकांनी धोबीपछाड केलं. हे निवडणुकीचं खरं मित्र आपल्याला यश आहे. 225 केसात इतकं निर्वाधित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड बहुमत पहिल्यांदा आपल्याला मिळालं. आणि आज या बहुमताचं सोनं आपल्याला करून दाखवायचं. या बहुमताच्या माध्यमातून लोकांची अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची. मला खरं आमच्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन केलं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या भावचं सुद्धा ऐकलं नाही. बरोबर की नाही? आमच्या काही बहिणी मतदान एका ठिकाणी गेल्या तर त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आपल्या मंडळीला मतदान झाल्यानंतर कुठं मतदान केलं? आम्ही केलं धनुष्यबाळाला, आम्ही केलं कमळाला. एक संगमची घटना सांगतो की म्हणजे मी धनुष्यबाळाला मतदान केलं. अरे कोण आपले काँग्रेसचे पैसे आले होते ना, कसं काय धनुष्यबाळाला मतदान केलं? ती बाई म्हणली पण आता पैसे आले, आमच्या खात्यात कुणीच पैसे आले. हा बरं ही घडली. आमच्या त्या मुस्लिम भागामध्ये ती भगिनी म्हटली आपको तो अभी पैसा मिला है, मेरे खाते में तो कब से पैसा है. संघटनेचं परिवर्तन काय झालं? तुम्हाला स्वप्नात वाढत होतं म्हणून या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासामध्ये उद्याच्या या सगळ्या कामामध्ये मोठं काम करायचे. म्हणजे लाडक्या बहिणींना आपण आता नवा विश्वास दिला. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये
ज्या योजना आपण शेतकऱ्यांच्या काय दिल्या, लाडक्या बहिणीसाठी दिल्या, एकट्या राहुरी तालुक्यामध्ये 91,385 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 68,53,087 रुपये जमा झाले. पैसे आले का लाडक्या बहिणीला? आले ना? नबऱ्या द्यायचे नाही ते पैसे. हा, 13,050 शेतकऱ्यांना 30,05,62,730 रुपये दुधात आणला जाते तालुक्यात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, अब 1 रुपये की पीक 1 रुपयात पीक विमा जो असं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा, लोकांचा विश्वास जाऊ द्यावा. तर या दोन विभागांकडून पैसे मिळत नव्हते. आपल्या तालुक्यात 52,980 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत? 108,14,27,000 रुपये जमा होते आपल्या खात्यामध्ये. महाराष्ट्र सरकारचं काम आहे. कापूस सोयाबीन अनुदान 33,001 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,75,146 10,75,46,000 रुपये जमा झाले. म्हणजे एकूण तालुक्यातील 1,90,416 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 217,49,83,220 रुपये जमा झाले. महाविकासाकडे सरकार होतं तरी आकडे आले प्रत्येकाच्या खात्यात पैसे आले का नाही आले? मी मागणार नाही पण सगळे आले का नाही? आता तर काल शिवराज सिंग चौहान झाले होते महाबळेश्वरला, तरी आता केंद्र सरकारनं नवीन घोषणा केली. आता पीक विम्याच्या पद्धतीमध्ये मोठे बदल केले. काय बदल केले? पूर्वी मंडल धरायचे, मंडळात किती पाऊस पडला, किती नुकसान झालं, ते कापणीच्या प्रयोगावर सगळं अवलंबून होतं. पण काही गावामध्ये पाऊस भरपूर झाला, नुकसान झालं, काही गावामध्ये काही झालं नाही. पण मंडळाच्या पीक पाहणी प्रयोगावर सगळे झाले. आता भारत सरकारनं या वर्षापासून. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.